नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष. कालच्या निकालानंतर स्पष्ट, या निवडणुकीत मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मतं मिळाली. नगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला. भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं, ते कसं खपवून घेणार, निलेश राणेंचा आरोप. नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष. कालच्या निकालानंतर स्पष्ट, या निवडणुकीत मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मतं मिळाली. नगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला. भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं, ते कसं खपवून घेणार, निलेश राणेंचा आरोप. नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष. कालच्या निकालानंतर स्पष्ट, या निवडणुकीत मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मतं मिळाली. नगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला. भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं, ते कसं खपवून घेणार, निलेश राणेंचा आरोप. नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं. मालवणमधील निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. नितेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. मालवण आणि कणकवलीतील निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट. हा निकाल नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासाठी धक्का. पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली. 16 जानेवारी नंतर निलेश राणेंचा बोलविता धनी कोण होता हे सांगणार. निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार. भाजपवरील डाग पुसून काढणार, नितेश राणेंचं वक्तव्य. महायुती का झाली नाही याचा निलेश राणेंनी विचार करावा. नितेश राणेंचा सवाल. उबाठासोबत न जाण्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. नितेश राणेंची निलेश राणेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याचिका कायदेशीर तथ्यांवर आधारित नाही, कायदेशीर सल्ला घेऊन याचिका दाखल करा, कोर्टाच्या सूचना. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता आहे. सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता, हालचालींना वेग. मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक. जागावाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरे यांची तिसरी भेट. तर उद्धव ठाकरेंसोबत चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे शिवसेना युतीच्या चर्चेत. शिवडीनंतर आता दादरचाही पेच सुटल्याची माहिती. 194 नंबरचा प्रभाग मनसे लढवणार, तर 192 प्रभागातून शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती. तर माहीमधील प्रभाग क्रमांक 190 मधून मनसे लढणार असल्याची माहिती. संजय राऊतांकडून शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट. जागावाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला. शिवतीर्थवर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची उपस्थिती. जागावाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना. शिवसेना मनसे युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात. राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम. आम्ही प्रीती संगमचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय, संजय राऊतांची टीका. तर आम्ही आवाहन करतोय, मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचंय, राऊतांची माहिती. प्रीती संगम नाही तर हा भीती संगम. बीएमसीतील पराभवाच्या भीतीपोटीच भावाला जवळ केलं. नवनाथ वन यांची ठाकरे बंधूंच्या युतीवरून टीका.
ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा. बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला. इंजिनाचं निशाण मिटलं. तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं. आशिष शेलारांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका. तर शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही. राऊतांचा पलटवार. आता पाहूया टॉप 9 बातम्या. महायुतीची रणनीती. पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार. तिढा असलेल्या जागांवर फडणवीस शिंदेच्या बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. तर मुंबईत भाजप 150+ जागा लढवण्यावर ठाम. नगर परिषद निवडणुकांच्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका. नाशिक महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम. तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांच्या चर्चेनंतरही जागा वाटपाचं भिजत घोंगडं. उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. मुंबईत 100% महायुती होईल. आम्ही एक पाऊल मागे जाऊ. शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल. बावनकुळेंची माहिती. पुण्यात शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे 45 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांच्याकडे यादी सुपूर्त. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यादीवर करणार चर्चा. ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही कामं करतो. नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर महापालिका निवडणुका झाल्यावर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. मुनगंटीवारांची माहिती. मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान. अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया. मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले. केंद्रातील आणि राज्यातील नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज असल्याचंही वक्तव्य. मुनगंटीवारांवर बोलताना वडेट्टीवार यांनीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली. मला काँग्रेस पक्षानं फार काही दिलं नाही. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्यांना मानसन्मान मिळावा, त्यामुळे मुनगंटीवार यांच्या भूमिकेशी सहमत. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. भाजप शिवसेना महायुतीबाबत चर्चेसाठी उदय सामंत पुण्यात. शिंदेच्या शिवसेनेकडून पुण्यात 45 जागांची मागणी. समाधानकारक जागा न दिल्यास पुण्यात शिवसेनेकडून स्वबळाचा नारा.